लोकसभेच्या निकालानंतर शिवसैनिक म्हणून एकत्र आपण पहिल्या प्रथम भेटतो आहोत. एकत्र लोकसभेच्या विजयाचे शिल्पकार हे तुम्हीच आहात. आणि संजय राऊत, आपण जे बोललात की मोदींचा रथ हा मी नाही, तुम्ही अडवलेला आहात. आणि हे मी माझ्या प्रचाराच्या भाषणात बोलत होतो की यांचं उधळलेलं जे खेचर आहे, कारण घोडा नव्हताच, भाड्याने घेतलेली सगळी खेचरं, हे खेचर महाराष्ट्र अडवणार आणि महाराष्ट्राने तो चमत्कार करून दाखवला. आज मी जास्त मोठं राजकीय काही भाषण करणार नाही, कारण 19 तारखेला मी थोडंसं राजकारणावरती भाष्य करेन. आणि संजय राऊत, तुम्ही जे म्हणाल की तुम्हाला लोक गुंड म्हणतात, त्याच्यामुळे तुम्ही काही बोललं तरी चालतं. माझी पंचायत अशी होते, लोक मला सभ्य बोलतात. त्याच्यामुळे अनेकदा काही शब्द सुचले तर जरा पॉज घेऊन समानार्थी सभ्य शब्द हा मला बोलावा लागतो. आज सकाळीच प्रेस कॉन्फरन्स झाली आणि अनिल परब यांच्या वचननाम्याचं लोकार्पण झालं. आता तसं बघितलं तर काही संबंध नव्हता, पण पत्रकारांनी विचारलाच प्रश्न की भाजपाने आता असं सुरू केलंय. मी उठलो होतो आणि विचारलं ते परत बसलो. म्हटलं काय केलं सुरू? मोदींची आघाडी जी कमी झाली त्याच्याबद्दल जग हळहळते. म्हटलं जग हळहळते बरोबर आहे, पण ती एवढी तरी आघाडी कशी मिळाली म्हणून हळहळते. तसं पाहिलं तर ते पराभूत झालेले आहेत. आणि हा पराभव हा फार मोठा आहे. अमोलची जागा तुम्ही ढापलीत, पण त्याचा मोदींचा विजय सुद्धा ढापलाय का असा प्रश्न आता लोक विचारतात, मी नाही. ही मुंबई आपण राखली. तसं पाहिलं तर 5वी जागा सुद्धा विनोदना सांगितली होती तयारी करा. कारण आपण जेव्हा जागा वाटप करत होतो तेव्हा ही 5वी जागा म्हणजे बोरिवलीची कोण लढणार, सगळ्यांनी साथवर केली होती. मग आपण ठरवलं ठीक आहे, कोण नसेल त्यावर तर आम्ही लढतो. आणि विनोदला मी बोलून सांगितलं, सगळे पदाधिकारी तिथले आले होते आणि त्यानं सांगितलं काय करायचंय. आता पहिलं उत्तर तुमचं काय मी सांगत नाही, पण नंतर अशी जी काय मुसंडी मारली की आपण सहज जिंकतो असं वातावरण निर्माण झालं. मग जागा वाटपामध्ये थोडी खेचाखेच होते. मी सुद्धा विचार केला की आपण 6 पैकी 5 जागा जर का लढलो तर इतर पक्षाचे कार्यकर्ते काय करणार, आणि म्हणून आपण ती जागा सोडली. नाहीतर कदाचित ही जागा 4थी तर आपण जिंकलेलो आहोतच, त्याच्याबद्दल मी अजिबात शंका नाही. पण 5वी जागा सुद्धा आपण जिंकू शकलो असतो. म्हणजे 6-0 असा महाविकास आघाडीने भाजपला धोबीपछाड टाकला असता. ठीक आहे, निवडणुका ह्या काही संपत नसतात, निवडणुका मागून निवडणुका येत असतात. लोकसभा झाल्यानंतर आता ही दुसरी पदवीधर आणि शिक्षक म्हणतात असं. अनिल परब यांचा परिचय करून देण्याची काही गरज नाहीये तुम्हाला. विधान परिषद सुद्धा तेवढ्याच ताकदीने, आणि जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा माझा सहकारी मंत्री म्हणून विधानसभा सुद्धा नुसता हंगामा करून टाकतो. आणि असा हा सारा शिवसैनिक, म्हणजे अगदी 92-93च्या दंगलीमध्ये पोलीस आणि लष्कराकडनं मरस्तोवर मार खाल्लेला हा शिवसैनिक. त्याच्यानंतर संजय, तुम्ही म्हणाला तसं आज सुद्धा कुठेही कोणावरती केस झाली, मारामाऱ्या झाल्या, कोर्ट असेल काय असेल, धावून जाणारा शिवसैनिक. असा हा आपला कट्टर शिवसैनिक. म्हणजे तुमच्यापैकी एक शिवसैनिक पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने साथीने उभा राहिलेला आहे. विलास पोतनीस यांना सुद्धा मी धन्यवाद देतो, कारण नाहीतर नेहमी जो निवडून आलेला असतो आणि एखादी जागा बदलायची असेल तेव्हा खळखळ करतात, माझं काय चुकलं. आणि चुकलेलं काहीच नसतं, माझंच चुकलेलं असतं बरं, मी तुम्हाला पहिल्यांदा जागा दिली. तर तसा विलास पोतनीस यांनी कधीही एक अवाक्षर काढलं नाही. अर्थात तसेच आपले दिवाकर रावतेजी पण आहेत. त्यांना सुद्धा जेव्हा उमेदवारी दिली नव्हती, पण त्यांनी सुद्धा, मी ज्येष्ठ आहे
आणि असं ते म्हणू शकले असते, तुला तरी लहानपणापासून पाहतोय. पण त्यांनी सुद्धा एक अवाक्षर काढलं नाही. संघटनेचा मी सैनिक पहिला. ही जबाबदारी शिवसेना माझी होती सोपवेल ती पार पडणारा मी शिवसेना प्रमुखांचा निष्ठावंत सैनिक आहे. ही निष्ठा फार महत्वाची असते आणि त्या निष्ठेच्या जोरावर आपलं पाठबळ काय, आपलं भांडवल काय. पैशाचा धबधबा तर याही निवडणुकीत पडणार आहे. लोकसभेत तर पडलाच. अगदी विनायक राऊतांच्या मतदारसंघात काही जणांनी जे मला सांगितले ते फार धक्कादायक आहे. आणि आपण तिथे कोर्टात जातो कारण कोकण माझा आहे. कोकण आणि शिवसेना नातं कोणी तोडू शकत नाही, कोणी पुसू शकत नाही. हा आत्मविश्वास मला आहे आणि कोकणी माणूस हा दगा देऊच शकत नाही, तो विकला जाऊच शकत नाही. पण हे सगळं वातावरण फार नासून टाकलेलं आहे. संधी का दिली? कारण 2006 पासून ते शिवसेनेत काम करतायत, शिक्षक संघटना बांधतायत आणि नेमकी आपण कितपर्यंत बांधणी झालेली आहे हे तपासायचं कुठे? कारण मतदारसंघ शिक्षकांचा असला तरी तो काय पेपर नाही किती झाली तपासणी करायला. हाच पेपर आहे, निवडणूक हाच पेपर आहे. फक्त एक गोष्ट थोडीशी मला काय वाटते, कारण आपण सगळे शिवसैनिक, मी सुद्धा त्याच्यात आलोच. शाळेमध्ये सुद्धा शिक्षकांपासून 2 हात दूरच राहायचो, बरोबर ना. आणि शिक्षक मतदारसंघात तर मी पहिल्यापासून लांबच राहिलो. कारण त्यावेळेला ज्या आमदार होत्या संजीवनी रायकर या मला शिक्षिकाच होत्या. त्याच्यामुळे शाळेतच मी त्यांच्यापासून लांब राहायचो कारण त्याच्या कडक. म्हणून थोडंसं अभ्यंकर साहेब तुम्हाला तरी जुळवणूक करून द्यावी लागेल, शिक्षक आणि शिवसैनिक. म्हणून आपण काही म्हणजे एक पट्टीच्या अंतर्गत नेहमी आम्ही त्यांच्यापासून राहिलेलो. पण असं काही नाहीये. शिक्षक सुद्धा आपलाच आहे, त्यांचे सुद्धा तो सुद्धा सामान्य माणूसच आहे आणि त्याला सुद्धा त्याचे प्रश्न भेडसावतात. त्याला सुद्धा कुटुंब आहे, त्याला सुद्धा कुटुंब आहे. पदवीधर शिकला तरी सुद्धा त्याला महागाई काही सोडत नाही, त्याला सुद्धा नोकरीची ही समस्या असतेच. आणि मी मुख्यमंत्री असताना तसे शिक्षक मतदारसंघातले जे कोणी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातले प्रतिनिधी होते त्यांनी काही प्रश्न मांडले, जरूर मांडले. पण ज्याला प्रश्न सोडून घ्यायला पाहिजे होते मी मुख्यमंत्री असताना ते जर अधिक पाठपुरावा केला असता तर मी खात्री देऊन सांगतो की आजपर्यंत मी तो प्रश्न शिल्लकच ठेवला नसता. एकही प्रश्न शिल्लक ठेवला नसता. मग आता अभ्यंकर उभे राहिले. काय काय ठिकाणी आता युट्यूब किंवा याच्यावर सुरू झाली चर्चा की अभ्यंकरांबद्दल अपप्रचार. म्हणजे ते शासकीय सेवेमध्ये होतेच आणि साधारणतः आपल्याला आता शासन कसं चालतंय कळलेलं आहे. कोणताही निर्णय हा तिथल्या सचिवाच्या सहीने जरी पारित होत असला तरी सचिव निर्णय घेत नाही कधी. तो मंत्रिमंडळाचा निर्णय असतो, मंत्र्याचा निर्णय असतो आणि त्या सचिवाची सही असते. असं कुठलं तरी काहीतरी काढून त्याचं बिल त्यांच्यावरती चिकटवण्याचं काम चालू आहे. बघा कसा अन्याय केला. काय अन्याय कोणी काय केलं नव्हतं. अन्याय जर कोणी केला असेल तर तत्कालीन सरकारने केला होता. त्याचं खापर आमच्या डोक्यावरती फोडू नका. या गोष्टी आता होणार कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भाजपला फटका पडल्यानंतर काय तुम्ही दिलेत काय? 10 वर्ष मोदी पंतप्रधान होते. काय सुशिक्षित जे आज बेरोजगार आहेत अख्ख्या देशात 2 कोटी लोकांना तुम्ही रोजगार देणार होता. त्याच्यात सुशिक्षित किती मोजले होते मला माहिती नाही. पण असं तुम्ही नेमकं केलं तरी काय देशामध्ये? महाराष्ट्र तर तुम्ही सोडून द्या, अख्ख्या देशाचं मी बोलतोय. शिक्षकांसाठी तरी तुम्ही केलेत काय? काही करायचं काय नाही, फक्त कोपराला गुळ लावून सगळ्यांना आपल्या पाठी गाजर दाखवून घेऊन जायचं. ही आपली खरी आता परीक्षा आहे. ही आपण जे बोलतो ना की पुढचं सरकार आमचंच आणणारच, कोणत्या परिस्थितीत आणणार. पण त्याच्यासाठी हे बीजारोपण आहे. पावसाळा सुरू झाला, आता बीज रोवली पाहिजे. तर जेव्हा हे विधानसभेची निवडणूक लागेल साधारणतः दसरा दिवाळीच्या मध्ये, तेव्हा हे पीक जे आपण आज बीज रोवतोय ते तरारून वर आलं पाहिजे. म्हणून आजपासून मेहनत करायची गरज आहे. जमीन आधी जमीन नाही बोलत, जमीन आधी आपल्याला मेहनत घ्यावी लागते. शेतकरी सुद्धा असा झोपून उठतो आणि पीक नाही येत. त्याला पूर्ण शेती नांगरावी लागते, तण काढावे लागतात. आता ते तण म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे. हे सगळे काढून फेकून द्यावे लागतील आणि नव्याने पेरणी करून मग पीक काढावं लागेल. आणि हा तर पदवीधर आणि शिक्षकांचा मतदारसंघ आहे. म्हणजे ह्या दोन्ही मतदारसंघाचा निकाल हा सुशिक्षित मतदारसंघाने दिलेल्या मतदाराने दिलेला हा कौल असणार आहे. आणि एकदा का त्याने आशीर्वाद दिले तर मग साहजिकच आहे की अरे हा शिकला सवरलेला माणूस जर शिवसेनेच्या पाठी उभा आहे म्हणजे नक्कीच शिवसेना ही माझ्या
पाठी उभी राहणारी संघटना आहे, मी सुद्धा हिला मत दिलं पाहिजे. हा विश्वास पूर्ण राज्यात निर्माण करणे. या राज्यात आता यावेळेला 4 निवडणुका होत आहेत. मुंबईमध्ये 2 होत आहेत, एक शिक्षक, दुसरी पदवीधर, तिसरी कोकण पदवीधर आणि चौथी नाशिक शिक्षक मतदारसंघ. तसं पाहिलं तर हा मतदारसंघ फार मोठा आहे, म्हणजे अगदी दहिसर नाक्यापासून कोलाव्यापर्यंत आहे, बरोबर ना. हा एवढा मतदारसंघ कसा करायचा? हा मतदारसंघ जर म्हटला तर मोठा आहे, कागदावरती नक्की मोठा आहे, पण तुम्हाला जी जबाबदारी देण्यात येणार आहे ती जबाबदारी पाहिली तर मतदारसंघ अगदी छोटा आहे. सरासरी जर का काढली तर शिक्षक किती आणि पदवीधर किती येतात आकडे प्रत्येकाला? एका शाखेला फक्त 30 शिक्षक आणि 200 ते 250 पदवीधर. पण हा मतदारसंघ किती छोटा आहे ना. साधारणतः एक शाखा ही किती मतदारांना आपण बघतो? 50,000. 50,000चा मतदारसंघ सांभाळणारे तुम्ही सगळे शिवसैनिक आहात, तर हे 200-250 मतदार तुम्हाला सांभाळता नाही ना. माझा मतदार एवढाच आहे. जर मी गटप्रमुख असेल आणि माझ्याकडे फक्त 15च मतदारांची जबाबदारी आहे, तर मी फक्त 15च मतदारांचं मतदान कसं शिवसेनेला होईल एवढंच बघितलं आणि अशी जबाबदारी सगळ्यांनी पाडली तर मी म्हणतो 98 काय 100% निकाल आपण घेऊ शकतो. 100%. फक्त ही निवडणूक जी आहे याच्यामध्ये मी तुमच्याशी बोलू शकतो, मी जाहीर सभा नाही घेऊ शकत. जसं लोकसभेच्या वेळेला मी लाखाच्या सभा घेतल्या, तशा सभा या निवडणुकीत होत नाहीत कधी. ही निवडणूक वैयक्तिक संपर्कावरती होती. आणि माझं तर तुम्हाला स्पष्ट सूचना अशी आहे की यादी तुमच्याकडे आल्यानंतर शिक्षक आणि पदवीधर आजपासून संपर्काला सुरुवात करा. एक अतिशय महत्वाचा भाग 26 जून ही मतदानाची तारीख ही पहिल्या प्रथम मतदारांना कळली पाहिजे आणि ती कळल्यानंतर या दिवशी सुट्टी नाही. आतापासून जर का तुम्ही सांगितलं, आधी या मतदारसंघात महिला मोठ्या प्रमाणावरती मतदार आहे, त्याच्यामुळे त्यांना जर का तुम्ही जाऊन विचारलं, महिलांनी विचारलं, ताई किती तुम्हाला दिवसाच्या कोणत्या वेळेला मतदान करायला सोयीस्कर आहे? कारण एकदा कामावरती गेले लोक की पुन्हा मतदानासाठी कोणी येणार नाही. त्याच्यामुळे आपण त्यांना हात जोडून आजपासून विनंती करा आणि साधारणतः नावानिशी लिहून ठेवा की अमुक अमुक ताई, अमुक दादा, अमुक काका, अमुक मामा कोण असतील ते सगळे ह्या इकडे राहतात आणि त्यांना ही वेळ ही सोयीची आहे तसं लिहून आपल्या लेखी ठेवा. आणि त्याप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांना सांगा. गाड्या वगैरे सगळ्यांची व्यवस्था आपण करतो, पण ही जर का आपण मांडणी केली की कोण कधी मतदानाला जाणं त्याला सोयीस्कर, ही जर का नोंद आपण आतापासून करायला लागलो आणि त्यावेळेला तो जर का मतदार तयार होऊन खाली आलाय, अरे शिवसैनिक तयार आहे, चल बाबा चल मी येतो तुझ्या बरोबर. हा संपर्क असा झाला पाहिजे. नुसतं हा तुम्ही बरोबर, हा बरोबर, हे नाव बरोबर, तसं नाहीये. मतदार आपला आहे म्हटल्यानंतर घरोघरी आतापासून जायला सुरुवात करा आणि त्यांना त्या दिवशीची एक जाणीव करून देऊन त्यावेळेला तुम्हाला त्या दिवशी कोणत्या वेळेला तुम्हाला मतदान करणं सोयीचं आहे, हिताचं आहे. मग शाळेच्या वेळा असतील, कॉलेजच्या वेळा असतील, कामाच्या वेळा असतील, या सगळ्या वेळा आतापासून तुम्ही व्यक्तिगत प्रत्येक मतदाराच्या मागे नोंदवल्या पाहिजे त्याच्या नावापुढे. आणि ही संपूर्ण नोंद ही मला शाखेमध्ये पाहिजे. आतापर्यंत आपण 5 वेळा निवडणूक जिंकलेले. पहिले आपले आमदार नवलकर होते आणि तेव्हापासून हा मतदारसंघ असा आपण घट्ट आपल्या सोबत ठेवलेला आहे आणि पदवीधर सुद्धा ताकदीने आपल्या उपाठी उभे राहिलेले आहे की कोणाला त्याच्यामध्ये आपण शिरकाव करू दिलेला नाहीये. आणि नवलकर त्यांनी सुरुवातच चांगली अशी केली की एक चांगला सुसंस्कृत माणूस, त्यांची आठवण आल्यानंतर सुद्धा त्या सगळ्या नेत्यांची एक जी काय उंची होती ती फार मोठी होती आणि त्यांचं प्रतिनिधित्व, त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व विलास पोतनीजी तुम्ही केलं आणि आता याच्यापुढे अनेक तुम्ही करणार आहात. पहिला प्रथम अभ्यंकरजी तुम्ही शिक्षक मतदारसंघाचा आपला हक्काचा प्रतिनिधी म्हणून विधान भवनात जाणार आहात. पहिला प्रथम जाणार. बाकीचे लोक निवडून येतात, अपक्ष निवडून येतात. मग एवढी संघटना जर का माझ्या सोबत आहे, माझ्या पाठी असल्यानंतर ही दोन्ही तर सहज निवडून आलं पाहिजे. पहिला प्रथम शिक्षक पण यावेळेला आपला आलाच पाहिजे. कारण सभागृहामध्ये आपली जी ताकद आहे या फोडाफोडीनंतर ती काही थोडी कमी झालेली ताकद आहे. मला उत्तर जनतेकडनं कसं यांचं कानपट फोडलं जात आहे ते या 2 निवडणुकांमधून दाखवायचे. तुम्ही आमची माणसं फोडली, जनतेने तुमचं कानपट फोडलेलं आहे हे दाखवून द्यायचे. ठीक आहे, तुम्ही नालायकपणा करून माझा आव्हानचा विजय काही काळासाठी हिरावून घेतला, पण तुम्हाला मी आता सुखाने झोपू देणार नाही. प्रत्येक ठिकाणी माझा शिवसैनिक तुम्हाला
प्रत्येक निवडणूक जी येईल ती जिंकायच्या ईर्षेने आपण लढायची. ठीक आहे, 1-2 दिवस मध्ये बातम्या आल्या महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, मग नाना पाटोळे काहीतरी बोलले, आणखी कोण काय बोललं. मी वादामध्ये जाणार नाही. मी आज जी काय प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात सांगितलं की मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मी गेलो होतो ना, परदेशी गेलो होतो. लगेच माझ्यावरती त्याच्यावरनं सुद्धा टीका. पण जाण्यापूर्वी मी उमेदवारी नक्की करून गेलो होतो, कारण का निवडणूक कधी जाहीर होईल आणि मग हाताशी वेळ राहणार नाही. म्हणून चारीच्या चारी ठिकाणी आपण उमेदवार अर्ज आपले भरले होते. आपल्या हे 2 आपल्याकडचे आहेत. त्याच्यानंतर नाशिकला संदीप गुळवे हे शिक्षक मतदारसंघात लढतात आणि ते पण विजयी होणार. कोकण पदवीधर हा प्रचंड मोठा मतदारसंघ, पालघर पासून ते विनायक लोकांच्या तिकडे तळ कोकणापर्यंत, म्हणजे पालघर आला, भिवंडी आला, ठाणे, कल्याण पासून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्याच्यामध्ये सुद्धा आपण अर्ज भरला होता. किशोर जैन यांनी भरला होता. पण आज मला किशोर जैन यांना खास धन्यवाद द्यायचे. खरं म्हणजे त्यांना मी बोलवलं होतं आज, पण ते त्यांचं काम करून ते गेले त्यांच्या घरी. अर्ज भर म्हटल्यानंतर किशोर जैन यांनी अर्ज भरला आणि काल रात्री सांगितलं किशोर अर्ज मागे घ्यावा लागतोय. साहेब आदेश. बिन बोभाटल्याने अर्ज मागे घेतला. किशोर जैन आता इकडे जरी नसले तरी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगते की तुम्ही आज जो काही दिलदारपणा दाखवलेला आहे त्याची नोंद मी आयुष्यात विसरणार नाही आणि तुमच्या हक्काचं असेल हे मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. कारण ह्या गोष्टी आपण केल्या नाही तर मग आपल्या निष्ठेला आणि आपल्या एकमेकांचा जो काही ऋणानुबंध आहे त्याला अर्थ काय राहतो. आज आपण जो निर्णय घेतला की आपण 4 पैकी 3 जागा लढवत आहोत. एक तर नाशिक मतदारसंघ, म्हणजे नुसता नाशिक नाही, अगदी नंदुरबार, बरोबर नसेल, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, तिकडे नगर, हे 5-7 जिल्हे, तिथले सगळे शिक्षक तिकडे मतदान करणार आहेत. म्हणून इथे सुद्धा जे कोणी शिक्षक प्रतिनिधी आले असतील त्यांना सांगतो, आणि तुमच्याही ओळखीचे कोणी शिक्षक त्या विभागात राहत असेल त्यांनाही सांगा की आपले उमेदवार हे गुळवे आहेत आणि पहिल्या प्रथम कामाला त्या दिवशी निघण्यापूर्वी जसं आज मी तुम्हाला सांगतोय तसं तुमच्या संपर्कातल्या तिथल्या लोकांना सांगा की आपल्या संदीप गुळवेंना मत देऊन मग कामावरती जा. पहिलं काम हे, पवित्र काम हे करायचं. आणि तसंच या दोन्ही मुंबईच्या जागा आपण लढतोय. पण कोकणची जी जागा आहे पदवीधर, ती आपण काँग्रेससाठी आपण माघार घेऊन काँग्रेसला तिकडे ती जागा दिलेली. म्हणून काँग्रेसचं सुद्धा काम करायला पाहिजे, कारण इतर ठिकाणी काँग्रेसने सुद्धा आपलं काम केलेलं आहे, राष्ट्रवादीने केलेलं आहे. जिथे जिथे संधी असेल तिथे तिथे आता भाजपा आणि त्याच्या मित्र पक्षाचा पराभव केलाच पाहिजे ही शपथ घेऊन आपण पुढे निघूया. मला खात्री आहे तुम्हाला इकडे कुठे सुट्टीची वेळ देत नाहीये, कारण आता विधानसभा जिंकेपर्यंत सुट्टी नाही. मी जरी 4-5 दिवस सुट्टी करून आलो त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पाहिजे. पण आता सुट्टी न घेता तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून विधानसभेवरती भगवा फडकेपर्यंत आता थांबायचं नाही. आणि विधानसभेच्या पायऱ्या ह्या शिक्षक, पदवीधर आणि नाशिक शिक्षक या 3 पायऱ्या आपल्याला चढून विधानसभा गाठावीच लागेल आणि ती गाठल्याशिवाय राहणार नाही हा निश्चय व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.